नाहीतर राधा पाटील मुंबईकर आहे संध्याकाळी. वसंतराव ठाकूर चेअरमन आणि पोलीस पाटील सोळू अलाउन्सर साठी 500 रुपयाचे बक्षीस. वसंत शेठ स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत शेटकड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तरी भैरवनाथ जत्रा कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्षाचे स्वागत. भरत शेटकड यांचा सन्मान होत आहे. त्यांनी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचे. हे पा प्रत्येक गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर्स प्रशांत देवीदास लोखंडे यांचं 500 रुपये बक्षीस घेऊन जायचंय. थांबा थांबा गाडा झोपू द्या. शेट तुम्ही वरती या. फोटोग्राफर बस सीटवर या. बनसोडे पायगुडे ना, बरोबर आहे ना. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत शेटकड पाटील यांचा सन्मान बाजीराव नाना लोखंडे यांच्या हस्ते होत आहे. तरी नानांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. या गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर्स प्रशांत देवीदास लोखंडे आणि प्रशांत देवीदास लोखंडे अफिनिटी डेव्हलपर्स रोख 500 रुपयाचं बक्षीस. बळाचा गणपत साकोरे बंटी राजी शिवले बीटी कंपनी अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. डिपॉझिट घेऊन जा. बजरंग टाकेकर सुरेशरावजी चव्हाण आपलं सहर्ष स्वागत.
ए बारक्या ए कांट्या बाहेर घ्या. चेतन आप्पा बैल शांत कांट्या होऊ बाहेर द्या. घ्या. बैल शांत होऊ द्या. परत मैसेट गाडा कोणाचा येऊ द्या. चिठ्ठी येऊ द्या. इथं काय झालं आडनाव टाकलेले आहे. थांबा 2 मिनिट थांबा 2 मिनिट थांबा येतो येतो थांबा 2 मिनिट थांबा गडबड करू नका. सात्विक महेश पगडे आणि संदीप दादा पवार. नॅशनल चॅम्पियन पहिलवान सचिन का तात्या काकडे आपला सत्कार होत आहे. आपण व्यासपीठावर यायचे. नॅशनल चॅम्पियन पहिलवान सचिन तात्या काकडे आपला सन्मान होत आहे. आपण व्यासपीठावर यायचे. तरंग हॉटेलचे मालक रवी शेठ मराठे आपलाही सन्मान होत आहे. आपण व्यासपीठावर यायचे. या गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर्स प्रशांत देवीदास लोखंडे 500 रुपयाचं रोख बक्षीस हे बक्षीस घेऊन जायचंय. अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. बीटी कंपनी तिरंगा हॉटेलचे मालक रवींद्र शेठ मराठे मित्रबळाला स्वागत. मागे सन्मान होतोय. सन्मान शिखराचा रवी शेठ. फाउंडेशनचे सर्व खेड तालुक्याचे युवा नेते सुधीर शेठ मुंगशे पाटील यांचं आगमन झालं आहे. तरी त्यांना विनंती, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांचा सन्मान होणार आहे. सुधीर शेठ मुंगशे पाटील विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. भंडारे ठाकूर ना
गाड्यासाठी एफिनिटी डेव्हलपर्स प्रशांत देवीदास लोखंडे 500 रुपयाचं बक्षीस अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत टोकन लिस्ट येऊ द्या मागली बजरंग टाकळकर बेटी कंपनी गाडा झोपायच्या झोपणाऱ्या मंडपाला जायचंय गाडा कोणाचा आहे माग अप्पा मी सेवेकरी शिवले फाउंडेशनचे सर्व खेड तालुक्याचे युवा नेते आमचे मार्गदर्शक सुधीर शेठ मुंगशे पाटील यांचं घाटात आगमन झालं आहे तरी त्यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यायचं यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे हो वाजंत्रे 2 मिनिटं वाजंत्रे अहो फायनल चालू आहे इथं वाजवा वाजवा आमचा मोठा मावसा गाडा मालक थोडी गाळी करा आमचे मार्गदर्शक पहिल्या फेरीतला का? आमच्या यात्रा कमिटीसाठी वेळोवेळी भरघोस मदत करणारे सुधीर शेठ मुंगशे पाटील यांनी बैलगाडा बबन निवृत्ती लोखंडे पहिल्या फेरीतला गाडा भारी मित्र एका गावच्या बागायतदाराला उद्योगपतीचा खेळ होतोय भारीच्या मला गाव बाबाच्या निवृत्ती लोखंडे गाव मरकळ ओ वरदानर मंडळी बैल आले सोडा ए घ्या सोडून घ्या चला आता नाही वर 2 जायची मिनिटं बरं का? आला हो सर 2 मिनिटं थांबायचे बरं का 2 मिनिटं थांबायचे हो फेटा बांधून घ्या बरं एवढं एक पळव चला या ठिकाणी घाटामध्ये ज्यांचं नुकतंच शुभागमन झाले मी सेवेकरी स्वतल फाउंडेशनचे सर्वांनी आजचा घाटाचा राजा सुधीर चढ विठ्ठलराव मुंगशे पाटील साहेब केसरीचे मुख्य आयोजक भावापणे या ठिकाणी उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन गाडा कोणाचा आहे बनसोडे शिवले ही बारी कोणाची? मग घ्या पुढे घ्या ए घ्या ना पुढं एवढी एक घ्या हो घ्या कांदा घ्या पुढं या गाड्यासाठी एफिनिटी डेव्हलपर प्रशांत देवीदास लोखंडे 500 रुपयाचं बक्षीस आहे विजू शेठ साकोरे इकडे इकडे हा गाडा पळाल्यानंतर
सुधीर शेठ मुंगशे शुभेच्छा देणारे शुभेच्छा. हा गाडा गेल्यानंतर थांबायचं 2 मिनिटं. गाडा पकरू नका बरं का आता 1 मिनिट. गाडा पकरू नका. शुभेच्छा पहिले 1 मिनिटाच्या. थांबा जरा. या सुधीर शेठ मुंगशे या. चालू असलेल्या यात्रेला आजचा घाटाचा राजा मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुधीर शेठ विठ्ठलराव मुंगशे साहेब या ठिकाणी आलेल्या गाड्या मालकांना आणि यात्रेला शुभेच्छा आणि सदिच्छा देतील. सुधीर शेठ बोला. उपस्थित बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन, आज या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या कृपेने मरकळ या ठिकाणी भव्य अशा बैलगाडा स्पर्धा ह्या देवस्थानच्या माध्यमातून भैरवनाथ महाराजांच्या कृपेने आज सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हा घाट गेल्या कित्येक वर्षापासून ह्या घाटाच्या प्रतीक्षेमध्ये हे मरकळ ग्रामस्थ अतोनात प्रयत्न करत होते आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ज्यांचा सहभाग होता आणि ज्यांनी मदत केली ते संस्था आपली केशवराज महाविद्यालय देवस्थान. ह्या देवस्थाननी हा जो बैलगाडा घाट आहे हा करारावरती आपल्या मरकळमधील ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल केशवराज महाविष्णू देवस्थानचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं आणि बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा मालकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्य काळामध्ये अशा चांगल्या स्पर्धा या ठिकाणी घडल्या जातील आणि खरं तर हे आमचं मरकळ गाव अतिशय कष्टकरी आणि बैलगाड्याचे प्रेमी सगळे इथे आहेत. सर्वजण आपल्या पाळीव प्राणी आपल्या बैलावरती आतोनात त्या ठिकाणी प्रेम करत असतात आणि त्याची कस ह्या घाटामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला दिसून येते. मी अधिकचा वेळ घेला नाही कारण की फायनल चालू आहेत आणि आता बोलताना माझ्यामुळं जो काय व्यत्यय आला त्याबद्दल मी सर्व बैलगाडा मालकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आणि ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सुधीर भाऊ. खऱ्या अर्थानं सुधीर भाऊ विठ्ठलराव मुंगशे यांचा उद्या या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना पुणे जिल्ह्यातील तमाम गाडी मालकांच्या वतीनं मरकळ ग्रामस्थांच्या वतीनं आगाऊ वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. साकोरे शिवले माईक सगळं पण ठेवा.
गावडे गावडे जुगलबंदी मयुरोद्योग समूह 20 फुटाचा बादशाह. चरवली गावचे युवा उद्योजक आमचे मावस बंधू आकाश शेठ थोरवे, आपण आलात. आपलं यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. मयूर उद्योग समूहाच्या मालकाचा 20 फुटाच्या बादशाचा गावडे गावडे जुगलबंदीचा खेळ जिंकतोय. होरीचा मलाका मयूरचा पांढरा गावडे स्वामशाची किरणा गावडे जुगलबंदी. या ठिकाणी याच नगरीचे लाडके जवाई बापू बिबिचर मामा कदम जिकिरांना गावडे मयूरचंद गावडे अनाउन्सर मंडळासाठी 1000चं बक्षीस. घाटाच्या राजाच्या तिन्ही गाड्या शेवट सुटलं जाईल. या गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर्स प्रशांत देवीदास लोखंडे यांचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. अमोल वर काय झाले काय नाही म्हणते झोपा. टिंगरे कंद जुगलबंदी. संतोष बाळासाहेब कंद प्रदीप पप्पा टिंगरे जुगलबंदी. पुकारू का मित्रांनो एक नंबरच्या फायनलसाठी लोणी दोन नगरीचा गडा मास्टरचा बनोरी नगरीचा उद्योगपतीचा कंदा टिंगरे जुगलबंदीचा खेळ जिंकतोय. होरीचा मलाका संतोष बाळासाहेब कंद आणि प्रदीप पप्पा टिंगरे जुगलबंदी. प्रदीप पप्पा टिंगरे माऊली आबा कंद अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. चालू असलेल्या गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर्स प्रशांत देवीदास लोखंडे 500 रुपयाचं बक्षीस. अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. चालू असलेल्या यात्रेसाठी श्री सुधीर शेठ विठ्ठलराव मुंगशे, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या सर्वा व श्री सोमनाथ विठ्ठल मुंगशे यांच्याकडून 1 लाख रुपये देणगी जमा झाली आहे. यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे धन्यवाद आभार. या गडाधाव पटू अजय शेठ वागसकर पहिलवान सर्वजणाला स्वागत. घाटाचा राजा ना आजचा
गुंडरे मंडळी आणि जुगलबंदी. बैल लांब गेल्यात बरं का इकडं. याच्यानंतर पहिला घाटाचा राजा मयूरदादा हनुमंत गुंडरे, शशिकांत दामोदर शेंडगे, सरपंच खराबवाडी. थांबा, ते वरून कोण आला बा कार्यकर्ता. वरती काय म्हणणे अमोल. शिवाजी शे प्रताप काकडे यांच्याकडून गाडी मालकाला 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. एफएनईटी डेव्हलपरचे सर्वेतर प्रशांत देवीदास लोखंडे चालू असलेल्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. अमोल झोपायचे का? ते पाहुण्याला वर घ्या. ओ वर बसा. गोकुळ खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री बाबा शेटकाळे यांचं घाटात आगमन झालं आहे. तरी त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीने सहर्षाचे स्वागत. या ठिकाणी सरकार ग्रुपचे सर्व राजेश भाऊ शिंदे आपण उपस्थित झाला. स्वागत. गोकुळ गोकुळ त्यांना पुकारा ना. खऱ्या अर्थानं घाटामध्ये ज्यांचं नुकतंच शुभागमन होते, खेड तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आळंदी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी आमचे आधारस्तंभ बाबाजीचे रामचंद्र काळे आमदार साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांच्या समेत आलेल्या सर्व मित्र परिवाराचं या ठिकाणी मरकळ ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं मनापासून स्वागत. वादंत्री मंडळ विनंती, वाजत गाजत या ठिकाणी आमदार साहेबांना गणेश दादा संभाजी लोखंडे ताबडतोब वर जायचे. मयूर चव्हाण
चला वाजंत्री चला फायनलच्या गाड्या शिल्लक घ्या अंधार पडन. चला वाजंत्री मंडळी चला, वाजंत्री मंडळी चला पुढे या. धन्यवाद वादंत्रे, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी घाटामध्ये ज्यांचं नुकतंच शुभागमन होते, खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आळंदी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी बाबाजीचे रामचंद्र काळे आमदार साहेब, आपणास पाठीमागच्या टेज व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान होते. विनंती राहिली या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सोमभाऊ एवढं बाहेर जाऊ दे, जाडी घातलेली बैलांना. या ठिकाणी चालू असलेल्या गाड्यासाठी एफिनिटी डेव्हलपर प्रचांचे देवीदास लोखंडे यांचं 500 रुपये, अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपये डिपॉझिट घेऊन जा. बाळासाहेब डेव्हलपरचे प्रत्येक गाड्याला 500 रुपये बरं का. हा सोमनाथ शेठ चालू आहे, सारखाच चालू आहे. त्यात 250 माझे आहेत. या ठिकाणी खेड तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार अजून दिलीपांना दत्तात्रय मोहिते पाटील यांचे कंदे समर्थक आणि लोकमतचे पत्रकार पांढऱ्यांचे खुटाळ साहेब, अनाउन्सर मंडळासाठी 2000 रुपयाचं रोख बक्षीस स्वागत. गाडा कोणाचा आहे? अजून 2 गाड्या पळू द्या, त्याला गाड्या पाहिजेत. धन्यवाद सोमनाथ शेठ. अहो गाडा सांगा नाव कोणाचं? पळवा. दिघे आणि खुरपे ना. या ठिकाणी या गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर्स प्रशांत देवीदास लोखंडे गाड्यासाठी रोख 500 रुपये, अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. अजून किती गाड्या बाकी फायनलचे? 3 5 बाकी अजून का? 3 आहे. 3 आहे काय? मग एवढं एक पळू द्या फक्त बरं का. एक गेल्या मग त्यांना शुभेच्छा. सुनील शेठ गोंडे आणि रुपेश शेठ जाधव याच्या पाठीमागं.
कांड्याचा मेळ घ्या. पाठीमाग माऊली कृपा, गुंडरे पटेल आणि रुपेश शेठ. समीर दादा सज्ज. कांडे पेरले. माऊली कृपा ना. काय करायचं, गाडा पोकार झालं का? फळे पुढचे मानकरी बरं एवढं घ्या. माऊली कृपा बाळगडा संघटनेचा उद्योगपतीचा भावी नगर सेवकाचा नाणेकरवाडी गावच्या घड्याळ मास्तरचा जुगार बांधूचा खेळ जमतो. माऊली कृपा बैलगाडा संघटनेचे सर्वेसर्वा भावी नगर सेवक सुनील शेठ ज्ञानेश्वर गुंडरे पाटील यांनी या उत्सवासाठी 21,000 रुपयाची देणगी दिली. सुनील शेठ गुंडरे पाटील आणि रुपयाचे शांताराम जाधव घड्याळ मास्टर 1,000 रुपयाचं बक्षीस. चालू असलेल्या गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर प्रशांत देवीदास लोखंडे 500 रुपयाचं बक्षीस. अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. या ठिकाणी मोकळी मंडळी मागे सरा. युवा उद्योजकाने पहिला दत्ताभाऊ वरपे आणि संदीप शेठ शेळके युवा मंच अनाउन्सर मंडळासाठी रोख 1,000चं बक्षीस. नाही सोडू नका. कांड्याचा मेळ घ्या. या उत्सवासाठी ज्यांनी 1,00,000 रुपयाची भरघोस देणगी दिली मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वाने साहेब केसरीचे मुख्य आयोजक सुधीर शेठ विठ्ठलराव मुंगशे साहेब 1,00,000 रुपयाची भरघोस देणगी दिली. सुधीर भाऊ आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. पहिल्याने काय नाही होत. हे पाच सर्वांनी ताळमेळ त्याला मोकळा सोडा. ताळमेळ घेऊन त्या ठिकाणी पहिले सोडा. बारी पुकरू नका, आता बारी पुकरू नका. बाबा शेठ काळे आपल्याला शुभेच्छा. आमदार साहेब, आमदार साहेबांच्या शुभेच्छा आता लगेच.
एवढा जाऊ अरे दे एक तांडा बोलून पुढं. बोलून गाठ संपत सगळा. नाही एवढाच सामना शेठ सुधीर शेठची बारी आहे. आमदार साहेबांना बघू द्या जरा. हा मग गाठाचा राजा आहे बी आजची. नॅशनल चॅम्पियन पहिलवानाचा याच गटात गटाचा राजाचा यंदागरी फायनल संप्रदानाचा मुंश काकडे जुगलबंदीचा खगुप्ता सचिन दादा विलास काकडे गाव वलगाव सुधीर झाल विठ्ठल मंगश काकडे मंगश जुगलबंदीचा खेळ होतो. या ठिकाणी आजचा गटाचा राजा मी सेवेकरी सोशल फाउंडेशन सुधीर चंद विठ्ठलराव मुंगसे सचिन दादा विलास काकडे नितीन नाना काकडे अनाउन्सर मंडळासाठी बळाचा विष्णू टाकळकर 86 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. पोलीस पाटील या गाड्यासाठी अफिनिटी डेव्हलपर्स 1,000चं बक्षीस आहे. आणि सुधीर चंद विठ्ठलराव मुंगसे या उत्सवासाठी 1,00,000 रुपयाची देणगी दिली. भाऊ आपलं मनापासून स्वागत. नाही सोडू नका. मोकळी मंडळ मागे सरा. सहकार्य करा. पहा मित्रांनो बक्षीस सरा मोकळे मंडळ मागे सरा. या ठिकाणी खेड तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख या नगर येथे तंटमुक्ती अध्यक्ष किरण शेठ लोखंडे अनाउन्सर मंडळासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस स्वागत. सरपंच अमोल भाऊ लोखंडे. आता थांबायचे गाडा मालक. पुकारणार असेल तर आमदार साहेबांची पुकारा. एकच गाडा राहिलाय. गावडे मंडळी थांबा आता. काय नाही 2 मिनिटात उरकतील आमदार साहेब. आवाज आवाज आवाज. आपल्या खेड तालुक्यातील पूर्व भागातील आदर्श आणि मोठं गाव म्हणून मरकळ गावाची ओळख आहे. आणि या मरकळ गावातील भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं यावर्षी श्री केशवराज महाविष्णू देवस्थान बैलगाडा घाट हा नव्यानं सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून वर्गणीदार आणि देणगीदार त्याचबरोबर आपल्या ग्रामस्थांच्या सौजन्यानं उभा केला.
खऱ्या अर्थानं प्रथमतः आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या सर्वांच्या योगदानातून एवढं मोठं भव्य दिव्य असं काम आपण गेले अनेक दिवस युवा वर्ग मी या ठिकाणी पाहिला की स्वतः उभं राहून घाटामध्ये खोदायचं काम असेल, बांधकामाचं काम असेल, ओट्याचं काम असेल, आळ्याचं काम असेल, आपण अत्यंत कष्टानं हे सर्व बैलगाडा घाटाची धावपट्टी तयार केली. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि त्या माध्यमातून आपले अध्यक्ष दशरथ शेठ लोखंडे आणि केशवराज महाविष्णू देवस्थान ट्रस्टचे सर्व संचालक यांच्या माध्यमातून या जागेचं आयोजन केलं, त्याही मंडळींना ट्रस्टला मनापासून धन्यवाद देतो. जे जे वर्गणीदार आहेत, देणगीदार आहेत, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी इनाम ठेवले गेले ते सर्व देणगीदार दानशूर मंडळी यांनाही धन्यवाद देऊन या यात्रेच्या निमित्तानं ज्या ज्या बैलगाडा मालकांनी आज या ठिकाणी सहभाग घेतला त्या सर्व बैलगाडा मालकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्व मंडळींनी गेल्या अनेक वर्षापासून गेले 3 वर्षापूर्वी आपले सोमनाथ भाऊ लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबानं पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी जागा दिली होती आणि त्या जागेच्या माध्यमातून मी असेल, माझा मित्रपरिवार असेल, त्या ठिकाणचा घाट करण्याचा योग माझ्या हातून त्या ठिकाणी घडला आणि 2 वर्ष त्या ठिकाणी यात्रा भरल्याच्या नंतर कायमस्वरूपी घाटाचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आज सालाबादप्रमाणे याही वर्षी तुम्ही, मी असेल, माझ्या मित्रपरिवाराचं, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आपले मी सेवेकरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे असतील, मार्केट कमिटीचे संचालक भरतराव कड असतील आणि व्यासपीठावर आमचं सर्वांचा आदरातिथ्य आणि सन्मान केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व युवा वर्ग, बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, त्याचबरोबर घड्याळ मास्तर, सर्व अनाउन्सर मंडळी, त्याचबरोबर निशान बादर, सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपल्या या बैलगाडा घाटाच्या माध्यमातून उर्वरित कामासाठी भविष्यात आपण आयोजन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही ना काहीतरी मदतीचा हात, मी असेल, सुधीरभाऊ असतील, आमचा सर्वांचा निश्चित भविष्य काळात या ठिकाणी राहील असा शब्द या ठिकाणी देऊन पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद आमदार साहेब. या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी आलेल्या सर्व गाडी मालकांचं, गाडा शौकीनांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मरकळ ग्रामस्थांच्या वतीनं, यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वांचा नामोल्लेख करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अनाउन्सर मंडळाचं पाठीमागे सोमनाथ शेठ असते, सर्वांचा उल्लेख केलेला आहे, परंतु नजर चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि याच्यानंतर फायनलचा शेवटचा गाडा सुटेल आणि इनाम वाटप गावामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये होईल. आणि संध्याकाळी करमणुकीसाठी राधा पाटील मुंबईकर यांचा या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. त्याचा सौजन्य दिशा कॉम्प्युटरचे सर्व संतोष शेठ, संदीप शेठ, दत्तात्रेय लोखंडे यांचं सौजन्य आहे. गाडी मालकाने याची नोंद घ्या. या ठिकाणी पंडित रामभाऊ गावडे, माऊली शेठ गावडे, नर्मदा हॉटेल 1000 रुपये अनाउन्सर मंडळासाठी बक्षीस. या गाड्यासाठी प्रशांत शेठ देवदास लोखंडे, एफिनिटी डेव्हलपर 1000 रुपयाचं बक्षीस आहे.
गाडा माग दाबा. गोडे खाली गोडे खाली होऊ द्या. लाईव्ह या ठिकाणी इनाम वाटप या ठिकाणी गावामध्ये होईल. याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या. लाईव्ह चालू राहू दे 2 मिनिटं. मयूर आहे 2 मिनिटं चालू राहणार आहे. 1990 साली जुनाट जाकीश्वर शंकरचंद बाबूराव लोखंडे कायदेतज्ञ आता सवारी होणार आहे. एक आठ मोकळा करा. जुनाट जाकीश्वर या ठिकाणी सवारी टाकीत आहे. व्यवस्थित बसा. अय्या जुनाट हिंद केसरी मरकळगावचा भूषण आहे वरदान वादंत्री घोडाले खालील वादंत्री बारकांनी पोर पाठीमागे सरा. काळूर आमाबा लोखंडे हिंद केसरी जुनाट गाडा मला यांचा जुना जाकीश्वर आहे बघा हा. वादंत्री व माग जॅकी येते बघा. काळू आबा लोखंडेचे जुना जाकीश्वर आहे. बाबा जाम बसा. सांभाळून बर का. अभिनंदन जाकीश्वर. आणि या ठिकाणी लोणीकांचं टोकन उद्या आहे. गाड्या मालकांनी नोंद घ्या. इनाम भरपूर आहे.